झाला. श्री धावी रुसेल पांगळोळी संघ रेडी झाला. नाणेफेकीचा कौल महादेवकर संघाने जिंकला. निर्णय घेतला की क्षेत्ररक्षण करणार. लंच ब्रेक झाला होता मध्ये आणि मला तो किस्सा आठवला जेव्हा मुंबई ई संघामध्ये रमेश पोवार खेळत होते तेव्हा रमेश पोवारने एक इन्सिडेंट शेअर केला होता की बेस्ट टाईममध्ये आपण अनेक वेळेला काही न्याहारी घेत असतो काही काय, तेव्हा रमेश पोवार यांच्या एका सहकाऱ्यांनी एकाच वेळेला तब्बल 16 चपात्या खाल्ल्या. मग कॅप्टनने त्यांना विचारलं, हाऊ कॅन यू ईट 16 चपातीज ॲट अ टाइम? तर म्हणाला, सिंपल आहे ना, भात नव्हता मग मी 16 चपात्या खाल्ल्या. मला वाटतं तिथून सुरू झालं असावं कदाचित की भात खाल्ल्याने वजन वाढते वगैरे वगैरे वगैरे. एनिवे, पण इथे मात्र वजन एकाच फटक्याने वाढणार आहे आणि ते म्हणजे चौकार आणि षटकार. त्याची सुरुवात झाली आणि चेंडू सीमारेषेच्या पार राजेंद्र गावडेच्या बॅटमधून निघालेला हा पहिला सणसणीत चौकार. नाणेफेकीचा कौल जिंकला होता महादेवकर संघाने. पहिल्या षटकासाठी लोचन कांबळे गोलंदाजीला आला. हे बॅटल इंटरेस्टिंग असेल ना की राजेंद्र गावडे लास्ट मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला आहे. याने अफलातून बॅटिंग केली आणि विशेषतः श्री धावी रुसेल पांगोळी संघाला जो स्टार्ट देणं गरजेचं होतं ना, तो स्टार्ट सुद्धा त्यांनी दिला होता. म्हणजे साधारण 12 चेंडूमध्ये 24 धावांची एक चांगली खेळी. पुन्हा पहिलं षटक सुद्धा त्याने अप्रतिम पद्धतीने हाताळलं होतं. आता लोचन कांबळेच्या अगेन्स्ट मध्ये कशा प्रकारची रणनीती त्याची आहे ना, यावेळेला रिव्हर्स खेळलाय. वॉट अ शॉट, वॉट अ टायमिंग आणि इम्प्लिमेंटेशन सुद्धा त्याच उच्च दर्जाचं आहे. चेंडू सीमारेषा पार, सलग दुसरा चौकार. लागोपाठच्या 2 चेंडूंवरती ते 2 सणसणीत चौकार लगावलेत ना. राजेंद्र गावडेच्या बॅटिंग मधली ती नजाकत आपण पाहतोय. तुम्हाला क्रिकेटमध्ये हे यशस्वी व्हायचं असेल तर काहीतरी अनोखं सुद्धा करता यायला हवं. राजेंद्रने या वेळेला आपण पाहतोय ना, सुरुवातीला स्टान्स घेतला होता की हा चेंडू रिव्हर्स खेळायचा, या प्रकारचे फटके स्विच हिट खेळायचे अँड स्विच हिट इज ऑलवेज स्वीट हिट. हे मैदानामध्ये राजेंद्रच्या फटक्याने दाखवून दिलं. त्याने लोचन कांबळेच्या लेंथला ओळखलं होतं. याही वेळेला आपण पाहिलं की चेंडू बऱ्या गाईडलाईनच्या सुद्धा पलीकडे जातोय आणि त्याच्यामुळे तो अवांतर असणाऱ्या एकेरी धावेने अजून अंतर बदललंय. कारण आता संघाची धावसंख्या श्री धावी रुसेल पांगोळी संघाची धावसंख्या पोहोचले ती 9 पर्यंत. पहिल्या 2 चेंडूमध्ये 9 धावा आल्यात. अमित जोगाडे आणि राजेंद्र गावडे या दोन्ही फलंदाजांकडून ती फार मोठी अपेक्षा असेल की संघांसाठी अर्थातच महत्वाच्या, ज्याला आपण म्हणतो ना की आकर्षक स्टार्ट देणं, अ वेल बिगॅन इज अ हाफ डन. मला वाटतं तो फिअरलेस ॲटिट्यूड असणं फार महत्वाचं. का वीरेंद्र सेहवाग जेव्हा भारतीय संघामध्ये आले होते त्यांनी साऊथ आफ्रिका विरुद्ध ती खेळी साकारली होती. त्यावेळेला साऊथ आफ्रिका संघामध्ये शॉन पोलाक होता, ॲलन डोनाल्ड होता. इंटरव्ह्यू मध्ये त्यांना एक फार छान प्रश्न विचारण्यात आला. त्या मॅचचे ते मॅन ऑफ द मॅच सुद्धा होते. यावेळेला लेट कट करण्याचा प्रयत्न केला गेला. 1 धाव तर नक्की येणार आहे. चेंडू गाईड सुद्धा तुम्हाला छान पद्धतीने करता आला पाहिजे. राजेंद्रला ते माहिती आहे की तुम्हाला सेन्सिबली खेळायचं असेल ना तर तुम्ही मैदानामध्ये प्रत्येक चेंडूवरती घाव नाही घालू शकत. तुम्हाला चेंडूचा काही चेंडूंचा सन्मान सुद्धा करता आला पाहिजे. सो वी टॉक अबाउट विथ द सेहवाग इन्सिडेंट. वीरेंद्र सेहवागला इंटरव्ह्यू मध्ये प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही या पद्धतीने ॲलन डोनाल्ड समोर होते, शॉन पोलक समोर होते, तर तुम्ही एवढी कडक बॅटिंग किंवा फिअरलेस बॅटिंग कशी केली? ते म्हणाले, मी दिल्लीच्या हिटमध्ये बॅटिंग करू शकतो, तो कोणाविरुद्धही बॅटिंग करू शकतो. सो हा ॲटिट्यूड इम्पॉर्टंट आहे. यावेळचा चेंडू बराच काळ हवेत आहे पण क्षेत्ररक्षकाच्या बरोबर डोक्यावरून खेळला होता. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे किंवा त्याच वेळेला मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. या दोघांमध्ये एक ह्यूज गॅप क्रिएट झाली होती आणि बरोबर तो फटका या वेळेला अमित जोगाडेने मैदानामध्ये तो त्याच पद्धतीने चेंडूला गाईड सुद्धा केलाय. हे इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला क्षेत्ररक्षक कुठे उभे राहिलेत त्याचं बरोबर लक्ष असलं पाहिजे. कारण बऱ्याच वेळेला आपण होतं की क्रिकेटमध्ये मैदानामध्ये कोणता क्षेत्ररक्षक कोणत्या बाजूला आहे याही पेक्षा आपण फक्त आपल्या पोटेन्शियलने खेळायला जातो. यावेळेला मात्र चांगला चेंडू आहे, कौतुक करावं लागेल. अपील झालं जरूर आणि पंचाने तात्काळ ते शशी साटम सर म्हणतात की आपण तिसऱ्या पंचांकडे जाऊया आणि ते तिसऱ्या पंचांकडे दाद सुद्धा मागितलेले आहे. बघूया निर्णय येणार आहे. मगाशी अर्थातच आपण कौतुक केलं होतं शशी साटम सरांच्या त्या लिजेंडरी कॉन्ट्रीब्युशनसाठी, कारण हे फार महत्वाचं आहे. मी नेहमी म्हणतो प्रत्येक घरात सासूचं सुनेबद्दलचं आणि सुनेचं सासूबद्दल जे मत असतं ते आपलं पंचांबद्दलचं असतं. खेळणारे 22 खेळाडू त्यांचे 44 डोळे नेहमी पंचांकडे वेगळ्या दृष्टिकोनातून नजरेने पाहत असतात. पण याहीपेक्षा इट इज अ थँकलेस जॉब. पंचांची भूमिका फार महत्वाची असतं आणि त्या भूमिकेतून त्यांना ते निर्णय मान्य करणं फार महत्वाचं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे राहुल द्रविडचा किस्सा आहे का, सचिन तेंडुलकरांचा किस्सा आहे का, ते तुम्हाला कुठे वाद करताना पाहायला मिळणार नाही. कारण क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमॅन. हे खेळाडूने पहिल्यांदा मैदानात अंगीकरणं फार महत्वाचं. सो शशी साटम सर यांच्याबद्दलचा किस्सा आपण सांगितला. दुसऱ्या बाजूला मैदानामध्ये आता ऑन स्ट्राईक एंडला अर्थातच पंचांच्या भूमिकेमध्ये
अमित गोळतकर. सो हे सुद्धा वन ऑफ द लिजेंडरी प्लेयर राहिले. तुम्हाला फार लांब नेत नाहीये, इथून थोड्याशा अंतरावर गेल्यानंतर साधारण 15-16 किलोमीटरवर गेल्यावर राजू शेठ आपल्याला पालीचं मैदान आठवत असेल, गबा वडेर हायस्कूलचं मैदान. त्या मैदानामध्ये एक सामना असा झाला होता की जिथे रायगड पोलीसचा संघ होता. अमित सर आता म्हणतो मी, कारण त्या पंचांच्या भूमिकेमध्ये अमित सर बॅटिंगला आले, स्ट्राईकला होते, पहिल्या बॉलला 6 गेला. पुन्हा ते अर्थातच नाही, पुन्हा रायटीज खेळले आणि त्यांनी रायटी येत ते रायटी बॅट्समनने त्याने तो षटकार भिरकावला. पुन्हा पुढचा चेंडू, तिसरा चेंडू आला, रिव्हर्सचा षटकार खेळला. चौथ्या चेंडूवर परत रिव्हर्सचा त्याने तो षटकार खेळला. 4 चेंडूमध्ये 4 षटकार लगावून दाखवून दिलं की पालीच्या गबा वडेर हायस्कूल मैदानावरती सुद्धा 4 चेंडूत नवीन 4 बॉलला 4 षटकार जाऊ शकतात. सो हा जो एक फिअरलेस ॲटिट्यूड आहे ना, अमित गोळतकर सरांकडून अनेक वेळेला मुंबईच्या अनेक मैदानात आपण पाहिलाय. आणि संपूर्ण मुंबईमध्ये संदीप आजही जर आपण अमित गोळतकर यांच्या बॅटिंग विषयी जर विचारणा केली किंवा जर काहीशी माहिती घेतली तर आपल्याला लक्षात येईल की त्याला रिव्हर्सचा किंग म्हणून संबोधलं जायचं, कारण एका षटकामध्ये 6 षटकार, ते पण रिव्हर्स मारण्याचा त्यांनी भीमपराक्रम केलेला आहे. ऍब्सोल्युटली. आणि मग आज जेव्हा बघा, बरोबर एक छानशी आठवण या ठिकाणी. अमित गोळतकर सर, तुम्ही हात उंचावून जरा थोडंसं आमच्या प्रेक्षकांची मानवंदना स्वीकारावी एकदा जोरदार टाळ्यांनी. त्यांचंही या ठिकाणी आपण रोहा नगरीमध्ये स्वागत करूया. गेल्या अर्थातच तुषारजी शिंदे आणि त्यांच्या हॉस्पिटॅलिटीमध्ये तुम्ही सर्वजण मग्न असालच, पण त्याही पेक्षा एक लिजेंडरी प्लेअर तुम्ही राहिलेला आहात. नॉन स्ट्राईक एंडला शशी साटम सर आहेत. सो हे सर्व खेळाडू बघा, आज मैदानावर ते तुम्हाला लाईटली घेत असतील, पण त्याच्या पलीकडे त्यांना क्रिकेटर म्हणून लाईटली घेऊ नका. आणि ते तुम्हाला लाईटली घेतील, कारण ॲज अ क्रिकेटर ते खरंच खूप अतिउच्च दर्जाचं क्रिकेट खेळलेले आहेत. ही दोन्ही क्रिकेटरांची जी नावं आज आपण मैदानामध्ये पाहतोय, ऐकतोय आणि आज त्यांना पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. क्रिकेटसाठी योगदान, कॉन्ट्रीब्युशन इज अ मस्ट इम्पॉर्टंट थिंग ना, की तुम्ही संघासाठी कोणता रोल अदा केलेला आहे. इथे पंचांचा निर्णय आला होता पहिला फलंदाज बाद असल्याचा. राजेंद्र बाद झाले आणि त्याच्यामुळे एक गडी बाद 12, एक गडी बाद 12 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. दुसऱ्या षटकाकडे वळूया, जिथे नाणेफेकीचा कौल जिंकला होता गोवर्धन स्पोर्ट्स महादेवकार संघाने आणि निर्णय घेतला होता क्षेत्ररक्षणाचा. लोचनच्या षटकानंतर आता संकेतकडे चेंडू सुपूर्द केलाय. संकेतकडून ती अपेक्षा असेल ना, कारण संकेतने आतापर्यंत चांगली कामगिरी अनेक मैदानावरती केलेली आहे आणि विशेषतः मागच्या सामन्यामध्ये संकेतने धावा रोखणारी गोलंदाजी केली होती आणि या कारणास्तव संकेतकडे सेकंड ओव्हर पुन्हा एकदा देण्यात आले. सो अजिंक्य गावडे आणि अमित जोगाडे ही जोडी मैदानामध्ये असताना श्री धावीर उसर पांगोळी संघाला जर रोखायचं असेल ना, तर त्या प्रकारे अमित जोगडे आणि अजिंक्य गावडे ही जोडी मैदानामध्ये असताना संकेत गवाळे गोलंदाजी करतोय. आणि ही जोडी मैदानामध्ये असताना या जोडीला एक प्रेशराईज करण्यासाठी कोणत्या प्रकारे गोलंदाजी करतोय ते पाहणं औत्सुक्याचं असेल. मला कधी कधी प्रश्न पडतो की जेव्हा तुम्ही पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये कमी धावा दिलेल्या असतात, तुमच्या नावावरती विकेट मिळालेली असते, तेव्हा दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज जो गोलंदाजीला येतो त्याचा माइंडसेट काय असेल, म्हणजे त्याच्यामध्ये डिफरन्स आहे. हा डिफरन्स तुम्हाला मी नक्की सांगतो. आणि या दरम्यान चांगला फटका पाहायला मिळतो. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, त्यामुळे दोन्ही फलंदाज काही फार हारागिरी करत नाहीये. त्यांना माहिती आहे की केवळ एकच धाव मिळणार आहे. सो बॅक टू द दॅट सब्जेक्ट, की मला कधी कधी तो प्रश्न पडतो की तो गोलंदाज कसा विचार करत असावा यासीन सर, की तो विकेट टेकिंग बॉलर म्हणून तो मैदानामध्ये गोलंदाजी करायला गेला असेल, किंवा मग ज्याला आपण म्हणतो की डॉट बॉल मेकॅनिझमवरती त्याने काम केलं असेल, किंवा मग तो चेंडू सिंगल जबल धावा आल्या तरी चालतील पण आपण तशा प्रकारची गोलंदाजी करायची, असा त्या माइंडसेटमध्ये गेला असेल. हा प्रश्न मला नेहमी पडतो, कारण बऱ्याच वेळेला तुम्हाला या वेगवेगळ्या ॲटिट्यूडने गोलंदाजी करावी लागत असते मैदानामध्ये. काही वेळेला आखो टप्प्याचा चेंडू पण तो आत वळला होता, फलंदाजाला थोड्या अंशी का होईना मैदानामध्ये विचार करायला भाग पाडलं फलंदाजाला. आणि अशा प्रकारची गोलंदाजी नेहमीच एक चॅलेंज निर्माण करतं. मग अशी यासीन सरांनी एक फार छान मुद्दा उपस्थित केला होता की तुम्हाला अशी आव्हानं स्वीकारली पाहिजे. जेव्हा तुमच्या समोर एक प्रतिस्पर्धी संघ त्या ताकदीचा असतो, धाटणीचा असतो, तेव्हा त्याच्या विरुद्ध तुम्ही तसे खेळ खेळणार का? कारण आतापर्यंत धावीरची हिस्ट्री वेगळी राहिलेली आहे. हा इतिहास फार प्रचंड निराळा राहिलेला आहे. या इतिहासामध्ये मी नेहमी म्हटलेलं आहे की इथे इतिहास घडवणारे निर्माण झालेत आणि अशा इतिहास घडवणाऱ्या भूमीवरती धावीर चषकाच्या इतिहासामध्ये तुम्हाला स्वतःची नोंद करायची असेल तर तुमचा वर्तमानामध्ये तुम्हाला अधिक चांगली कामगिरी करावी लागेल, ज्या भविष्याची अपेक्षा आम्ही केली.
यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बराच काळ हवेत, क्षेत्ररक्षक झेल टिपतोय आणि फलंदाज बाद. केतन झेल टिपतोय आणि याही सामन्यामध्ये केतन आपला छोटासा का होईना एक कॉन्ट्रीब्युशन राहणार याची खबरदारी सुद्धा घेतोय. हा दुसरा फलंदाज बाद झालाय, जेव्हा अजिंक्य डावखुरा फलंदाज यावेळेला मोठा फटका खेचण्याच्या प्रयत्नात होता. थोडासा असं त्याला वाटलं की हा ओव्हरपिच चेंडू आहे, वायडेश मिड विकेटच्या क्षेत्रामधून सहज धावा येऊ शकतात, ऑफस्टम्पच्या बाहेर शफल झाले होते, स्वतःसाठी जागा बनवली होती. पण तुम्हाला थ्रू द लाईन खेळून काढणं किंवा तुम्हाला अक्रॉस द लाईन खेळून काढणं किंवा कधी कधी तुम्हाला चेंडूला फॉलो करणं, या सगळ्यांमध्ये एक गोष्ट कॉमन असते आणि ती गोष्ट असते टायमिंगची. क्रिकेटमध्ये या किंवा कोणत्याही खेळामध्ये त्या वेळेला प्रचंड किंमत असतं आणि त्या वेळेला जर अर्थातच तुमची वेळ साधून आली नाही तर ती वेळ बिघडायला सुद्धा वेळ लागत नाही, हे सुद्धा तेवढंच करा. वळूया पुन्हा एकदा धावसंख्येकडे, जिथे धावफलकावरती 14 धावा आल्यात, 2 गडी बाद 14. दुसरं षटक सुरू आहे. संकेत, कौतुक करावं लागेल संकेतच्या त्या ॲटिट्यूडचं सुद्धा, ज्याच्याबद्दल मी म्हणालो होतं. ॲटिट्यूड टुवर्ड्स वर्क नावाचं एक प्रिन्सिपल आहे जे मॅनेजमेंटमध्ये अनेक वेळेला शिकवलं जातं आणि मला वाटतं की ॲटिट्यूड टुवर्ड्स वर्क हे अबाउट टू बी द स्पोर्ट्समधून येतं. म्हणजे आयदर यू स्पोर्ट्स, या वेळेला फर्स्ट सेकंड अटेम्प्टमध्ये जोरदार अपील झालं गेलं. यष्टी रक्षकाने दुसऱ्या प्रयत्नात तो चेंडू पकडला जरूर, पण त्यानंतर तो चेंडू नक्की शरीराला चाटून गेला होता असं पंचांकडून कदाचित तो निर्णय आला, त्यामुळे बॅटला चाटलेला नव्हता आणि याच कारणास्तव बॅटला जर स्पर्श केलेला नाहीये तर अर्थातच तो फलंदाज नाबाद आहे हे पंचांनी त्याच ठिकाणी डिक्लेअर केलं. पण अटेम्प्टचं कौतुक करावं लागेल, यष्टी रक्षकाच्या त्या रिफ्लेक्सेसचं कौतुक करावं लागेल, कारण तुम्हाला ते अँटिसिपेशन दाखवावं लागतं ना की यष्ट्यांच्या पाठी तुम्ही उभे आहात, तुमचं कमिटमेंट फार महत्वाची असतं. नाहीतर अनेक वेळेला शोल्डर डाऊन केलेला कोणी यष्टी रक्षक कोणालाही आवडत नसतो आणि ते खरं आहे ना की जर तुम्ही सेकंड मॅच खेळताय, तुम्ही पहिली मॅच जिंकलेली आहे, तुमच्याकडे तो कॉन्फिडन्स आहे, यावेळेला दुसऱ्या षटकात संकेत पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ओव्हरपिच चेंडू बनवलाय, गोलंदाज स्वतः चेंडू खाली येतोय आणि फलंदाज बाद. तिसरा फलंदाज बाद होतोय. या षटकामध्ये संकेत एक वेगळे संकेत निर्माण करतोय जे प्रतिस्पर्धी संघासाठी थोड्या अंशी का होईना घायाळ होणारे ठरलेले आहेत, कारण तिसरा फलंदाज बाद झालाय, 3 गडी बाद. याही वेळेला आपण पाहिलं की ओव्हरपिच चेंडू बनवून खेळून काढण्याचा प्रयत्न होता, पण चेंडूची गतीमध्ये बदल होतोय की दिशामध्ये बदल होतोय याही पेक्षा फलंदाजांचं टायमिंग होत नाहीये हे गोलंदाजाने बरोबर ओळख. उन्हाचा प्रभाव वाढलाय की काय मला कळत नाही. जसं मगाशी यसीन जर म्हणाले होते की क्रिकेटवरती चर्चा करणं प्रचंड सोपं आहे, पण त्या मैदानामध्ये क्रिकेट खेळणं, त्या पद्धतीला सिच्युएशनला ऍडजस्ट करणं या खूप कॉम्प्लिकेटेड आणि खूप चॅलेंजिंग गोष्टी आहेत. सो आय थिंक ते शब्द तिथूनच आले असावे, सी फॉर कॉम्प्लिकेशन, सी फॉर चॅलेंज अँड सी फॉर क्रिकेट. आय थिंक इट मे बी. हा, सो धावफलकावरती धावसंख्या 14 धावा. 13 चेंडूंचा खेळ संपलाय. महादेवखावर गोवर्धन स्पोर्ट्स संघाला कौतुक करावं लागेल, कारण आज त्यांचा संघ जेव्हा मैदानामध्ये आहे, आज सकाळी मला तुषारजीने एक याच संघाची अर्थातच आठवण सुद्धा करून दिली होती की स्वर्गीय गोवर्धन कांडणेकर जे रोहामधील अंधारळीमध्ये राहणारे महादेवखार गावातील विकास पुरुष, ज्याने संपूर्ण आयुष्य आपलं या गावासाठी अर्पण केलं. कोरोनाच्या काळात ते आम्हाला सोडून गेले आणि आज त्यांच्याच नावाने ही टीम अर्थातच गोवर्धन स्पोर्ट्स महादेवखार आपल्याला संघ खेळताना पाहायला मिळतो, ज्याने नाणेफेकीचा कौल जिंकला होता, क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. 12 चेंडूंचा खेळ संपलाय दोस्तांनो आणि धावफलकावरती धावसंख्या 3 गडी बाद 14. गोवर्धन स्पोर्ट्स महादेवखार संघाकडून वैयक्तिक दुसरा आणि संघातर्फे तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजीला आलाय तो गोलंदाज लोचन कांबळे. लोचनने पहिल्या षटकात प्रभावी मारा केला, 12 धावा खर्च केल्या. विकेट जरी त्याच्या नावावरती नसली तरी प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांवरती एक यासीन सरांच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तो मनोवैज्ञानिक दबाव जरूर बनाया था. तोच लोचन कांबळे पुन्हा एकदा
गोलंदाजीला यावेळेला खडे खडे खेळण्याचा प्रयत्न फसलाय आणि फलंदाज या वेळेला पावलांमध्ये जाऊन बसलाय. केतन वारगे हा या सामन्यातील दुसरा झेल टिपतोय आणि चौथा फलंदाज गमावलेला आहे तो श्री धावी रुसर पांगोळी संघाने. या प्रकारच्या फटक्यांसाठी अर्थातच त्यांचा संघ ओळखला जात नाही, कारण फुटवर्क पाहायला मिळालं नाही आणि त्याच वेळेला समोर मिळालेला चेंडू. बऱ्याच अंशी क्रिकेटमध्ये या गोष्टी होत असतात आणि वारंवार ज्याला आपण म्हणतो ना की गलती करो गलतियां करो, लेकिन यासिन जी आप हमेशा कहते हैं कि एक गलती बार बार मत करो. तंटामुक्ती अध्यक्ष आमचे अर्थातच महादेव खारचे अमितजी कांबळे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. जर गोलंदाज लोचनने अर्थातच हॅट्रिक घेतली तर त्याच्यासाठी अमितजी यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. एक विकेट अर्थातच त्याच्या नावावरती आली. लोचन कांबळेकडून हा परफॉर्मन्स आपण नेहमी मैदानामध्ये पाहतोय, कारण ज्याला आपण क्रिकेटमध्ये म्हणतो ना की तुम्हाला केवळ एका प्रयत्न तुम्हाला गोलंदाज म्हणून तुम्ही जेव्हा असता त्यावेळेला तुमची ती 100% कमिटमेंटच्या सोबत तुमचे 6 चेंडू एक्सपेरिमेंटल अशा प्रकारचा अर्थातच नवनवे एक्सपेरिमेंट जर तुम्ही मैदानामध्ये केला तर तुम्ही यशस्वी होत असता. आणि ते एक्सपेरिमेंट लोचन अनेक वेळेला करतो. म्हणजे खास करून मला त्याचा तो ऑफ कटर आवडतो, ज्या वेळेला तो समोरच्या फलंदाजाला टप्पा घेतल्यानंतर चेंडू आत वळतो, काही वेळेला त्याचा यॉर्कर, काही वेळेला बाउन्सर. आणि याच्या पुढचा चेंडू काय असेल, हा स्लोअर वन होता, चांगला पीक केलाय आणि तितका छान पद्धतीने हिट सुद्धा केलाय सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत षटकार विघ्नेश. यशवंत दादा शिंदे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आलंय. मगाशी संकेत जी गोलंदाजी केली त्या संकेतसाठी त्याने 2 विकेट घेतल्या आणि केवळ 2च धावा खर्च केल्या. त्यांच्याकडून हे 1000 रुपयांचं पारितोषिक यशवंत दादा शिंदे यांच्याकडून आलेलं आहे. पुन्हा एकदा वळूया मैदानामध्ये. याही वेळेला आल्या आल्या आपण पाहतोय बॅट मधून निघालेला हा विघ्नेशचा आणखीन एक षटकार. या संपूर्ण स्पर्धेमध्ये विघ्नेश किती चेंडू खेळलाय? 4, मी जर चुकत नाही तर. बरोबर आहे. सो विघ्नेश गोरिवले आलाय, पण त्याने अक्षरशः समोरच्या फलंदाजांना मी धडे किती गिरवलेले आहेत तो दाखवून देतोय. कारण मगाशी 2 चेंडू खेळले, 12 धावा बनवल्या होत्या. आता 2 चेंडू खेळलाय, आताही 12 धावा त्याने बनवलेल्या आहेत. आणि विघ्नेश गोरिवले गोलंदाजांना अक्षरशः चक्रावून सोडतोय, बांबावून सोडतोय की आता त्याला रोखायचा कसा. लोचन कांबळेच्या गोलंदाजीवरती हल्लाबोल करणं इतकं साधं सोपं नाहीये. पण अशा वेळेला ज्याला म्हणतात ना यासिन सर, मगाशी आपण ज्याची चर्चा करतो की चॅलेंजिंग ॲटिट्यूड असणं फार महत्वाचं आहे. तुम्ही ते स्वीकारलं पाहिजे ना. तुमच्या समोर कोणता गोलंदाज आहे, प्रतिस्पर्धी संघाच्या चांगल्या गोलंदाजाविरुद्ध जर तुम्ही आक्रमण केलं तर धावा सुद्धा चांगल्या होतात. 4 गडी बाद 26. यावेळेला तिसरा फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 1 2 3 इन अ रो. व्हॉट अ बॅटिंग. आता जर एक षटकार मारला तर विघ्नेश गोरिवलेचे 6 चेंडू मध्ये 6 षटकार होतील. हा, जर षटकार आला सुनीलजी कासार यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. जर या पुढच्या चेंडूवर षटकार आला तर नाव लिहून ठेवा, विघ्नेश गोरिवले. धावीर चषकातील या वर्षीचा सुपर हिरो कोण आहे तर अर्थातच विघ्नेश गोरिवले. याच मैदानामध्ये याच धावीर चषकाचा इतिहास सांगतो की राज बिरगावलेने 6 चेंडू मध्ये 7 षटकार मारले होते. 7 इन अ रो. त्याच्यामध्ये एक नो बॉल होता. त्या राज बिरगावलेने त्याच्या पुढच्या वर्षी 6 चेंडूत 5 चौकार लगावलेले सुद्धा पाहिले. आणि त्याच राज बिरगावलेला मला वाटतं त्याच्यानंतरचं दुसरं नाव कोणाचं असेल तर ते आता विघ्नेश गोरिवलेचं असणार का. कारण बिरगावले आणि गोरिवले याच्यामध्ये समानार्थी शब्द किंवा उच्चार किंवा रायमिंग साधारण समान असू शकतो. समानार्थी नसेल पण रायमिंग समान आहे. पण त्याच वेळेला विघ्नेश गोरिवले आज मैदानामध्ये जी तुफानी खेळी करतोय ना ती नक्कीच लाजवाब आहे. 4 गडी बाद 32. यावेळचा चेंडू मात्र लोचन कांबळे म्हणतोय इतकं साधं सोपं नसणार आहे विघ्नेश. 3 षटकार जरूर आले असतील, बट मे भी कच्चे गुरु का चेला नाही हो. आणि त्या पद्धतीचं आव्हान मी तुझ्या समोर उभं करणार आहे. हेच क्रिकेटच्या मैदानामधली टिट फॉर टॅट, जशाच तशाच वृत्ती ही मला नेहमी आवडते. ज्याला मुंबई क्रिकेटच्या परिभाषेमध्ये आपण खडूस प्रवृत्ती म्हणतो ना ती हीच. स्लोवर वन, धीम्या गतीचा. यस इट इज. इट्स फॉर अ
धावीर व्हॉलेंटियर्स और धावीर रिप्रेझेंटेटिव्ह तुषारजी शिंदे तुमच्यासाठी. सुनीलजी कासार यांकडून 500 रुपयांचं पारितोषिक येणार आहे. सो राज बिरगावलेने 6 बॉलला 7 लगावले. तुम्ही लिहून ठेवा, उलट म्हणूया आपण. या ठिकाणी आपल्या अर्थातच विघ्नेश गोरिवलेने 7 चेंडूमध्ये 6 षटकार लगावले. कॅल्क्युलेशन थोडं वेगळं असू शकतं, पण जोश तोच आहे, त्वेष तोच आहे, आवेश तोच आहे. आणि किंबहुना क्रिकेटच्या मैदानामध्ये आज विघ्नेश या वेळेला मैदानामध्ये दाखवून देतोय की धावीर चषकातील तो सुपर डुपर हिरो सुद्धा आहे. धावफलकावरती नजर टाकूया. 3 षटकांचा खेळ संपलाय. 38 धावा धावफलकावरती, 4 गडी बाद 38. विघ्नेश खेळतोय, 5 चेंडूंचा सामना केलाय, 24 धावांवरती. चेतनला अजून आपलं खातं खोलायचं आहे. लोचनचं हे षटक प्रचंड महागडं ठरलं, पण अर्थातच त्याला हे विसरावं लागेल की क्रिकेटमध्ये दी ग्रेट सुनील गावस्कर नेहमी म्हणतात की फॉरगेटिंग इज अन आर्ट. काल काय केलंय, मागच्या सामन्यात काय केलंय, अगोदरच्या चेंडूवरती काय केलंय हे विसरायचं असतं. आणि मला वाटतं माणसाला मिळालेलं हे सर्वात मोठं वरदान सुद्धा आहे. जोपर्यंत जेव्हा जेव्हा ज्या गोष्टी आपण विसरतो त्या गोष्टी फार चांगल्या सुद्धा असतात. त्याचा अर्थ तुम्ही परीक्षेशी आणि तुमच्या कामाशी लावू नका. म्हणजे नोकरी धंद्यात, व्यवसायात आणि त्याच वेळेला अभ्यासात मात्र या गोष्टी लावू नका. विस्मृतीत जाणं या काही गोष्टी चांगल्या सुद्धा असतात. नाहीतर अनेक वेळेला वाईट आठवणी घेऊन माणूस जगला तर माणसाचा प्रवास सोपा होऊ शकणार नाही. पण खेळामध्ये या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. कारण मी जसं सकाळच्या सत्रात म्हणालो की भारतीय संघाचा कर्णधार सुनील छेत्री म्हणजे फुटबॉल संघाचा कर्णधार सुद्धा हेच म्हणतो की तुम्हाला दर दिवशी एक नवीन पेपरला सामोरं जावं लागतं. दर दिवशी तुम्हाला एका कडव्या प्रतिस्पर्ध्याच्या सोबत खेळावं लागतं. तो कडवा प्रतिस्पर्धी इतक्या ताकदीचा सुद्धा असू शकतो की त्यांचा तो दिवस असेल म्हणजे त्याला नशिबाची साथ असेल, त्याने उत्तम पद्धतीचं ॲथलेटिझम दाखवलं असेल आणि त्या जोरावरती तुम्हाला तो कॉम्पिटिटिव्ह खेळ सादर करावा लागतो. संदीप, तू अगदी महत्त्वपूर्ण विषय इथे छेडलेला आहेस. कारण थोडा वेळ आपण पाहतोय इथे ड्रिंक्स ट्रॉली मैदानावरती आहे, परंतु तू आत्ताच म्हटलास की काही ज्या गोष्टी आहेत आपल्या आयुष्यातल्या त्या आपल्याला विसरायच्या असतात. त्या विस्मरणामध्ये जाणं फार गरजेचं असतं. जसं की आपण काय करतो की आपल्या मोबाईलमध्ये असलेले काही फोटोग्राफ्स आणि त्याचप्रमाणे काही क्लिप्स, काही व्हिडिओज आपण डिलीट करतो आणि जर ते डिलीट केले नाही तर तो मोबाईल हँग होतो. तशाच प्रकारे आपला जो ब्रेन आहे, मेंदू आहे, तो सुद्धा मोबाईल प्रमाणेच कार्यरत आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा काही डाटा राहू शकेल अशी क्षमता असते. म्हणून काही गोष्टी जर डिलीट केल्या नाही तर मात्र आपला मेंदू सुद्धा हँग होतो. ॲब्सोल्युटली. आणि त्यामुळे हँग होण्याच्या जमान्यामध्ये तुम्ही मात्र हँग होऊ नका असा संदेश आपण सर्व या ठिकाणी उपस्थित प्रेक्षक वर्गाला देऊया. ज्यांनी आता मोबाईलच्या स्क्रीनवरती यूट्यूबवर गेले, ड्रीम्स क्रिकेटचा चॅनल ऑन केलेला आहे. आमचे सहकारी कौस्तुभ पाटील, त्याचप्रमाणे आपले दुसरे सहकारी अनिरुद्ध वर्तक आणि आमचे सर्वच कॅमेरामन जे गेल्या 4 तारखेपासून आपल्या समोर हे संपूर्ण क्षणचित्रे घेऊन येत आहेत. घर बसल्या ज्याचा आपण आनंद लुटताय. कोणी जण ऑफिसमध्ये आहेत, कोणी प्रवासामध्ये आहेत किंवा कोणी आजूबाजूच्या अर्थातच थोडासा टाइमपास करण्याच्या उद्देशाने सुद्धा सामन्याकडे पाहतात. पण या सगळ्या गोष्टी पार्ट अँड पार्सल ऑफ द गेम असं आम्ही नेहमी म्हणत असतो. पण प्रेक्षक वर्गाला धन्यवाद सुद्धा देतो, कारण त्यांच्यामुळेच या स्पर्धेला एक दिमागदार रूप प्राप्त होत असतं. धावीर चषक हे खऱ्या अर्थानं रोहा क्रिकेट प्रेमींनी जे पद्धतीचं अर्थातच आपल्या सर्वांना प्रेम दिलेलं आहे त्याच्यामुळेच हे स्पर्धा 13व्या पर्वामध्ये आले. महेंद्र सानप यांच्याकडून पारितोषिक आलेलं आहे. विघ्नेशने जे षटकार लगावले त्यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. वळिया मैदानाकडे 3.1 षटकांचा खेळ संपला. 40 धावा धावफलकावरती. आणि आता संकेत कोतवाल यावेळेला वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे, ज्या ठिकाणी फलंदाज चेतन कदम बाद होऊन परतलेला पावलांमध्ये. कारण यावेळचा संकेत कोतवालचा हा चेंडू थोड्या अंशी जाग्यावरून त्याला खेळायचा होता, पण तो
बॅटच्या पट्ट्यात आलेला नाहीये आणि संकेतला मिळालेली विकेट. पहिल्या षटकात 12 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकात 2 धावा आल्या होत्या आणि त्याच नंतर तिसऱ्या षटकामध्ये 24 धावा आल्या. पण या चौथ्या षटकामध्ये आपण पाहतोय दुसऱ्या चेंडूवरती फलंदाजाने एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण कव्हर्सला असलेल्या क्षेत्ररक्षकाने सहजगत्या तो झेल टिपलाय. त्यामुळे धावफलकावरती जी धावसंख्या आहे ती आता मात्र 5 गडी बाद 40 पर्यंत पोहोचलेली पाहायला मिळते. पण साऱ्यांच्या नजरा ज्या लागलेल्या आहेत ना, त्या येणाऱ्या पुढच्या 10 चेंडूमध्ये विघ्नेशला किती स्ट्राईक मिळणार, विघ्नेश त्याच्यामध्ये श्री धावी रुसर पांगोळी संघासाठी किती धावा जमावणार. कारण क्रिकेट इज ऑल अबाउट द स्ट्रोक्स असं नेहमी आपण अलीकडच्या काळामध्ये पाहतो. टेनिस क्रिकेट स्पेशली यावेळेला फुलटॉस चेंडू संकेत कोतवालकडून ही अर्थातच अशा प्रकारची अपेक्षा नव्हती आणि ती जाणीवपूर्वक केलेल्या फुलटॉसवर मात्र आल्या आल्या अक्षय कासारच्या बॅटमधून निघालेला हा पहिला सणसणीत चौकार. अक्षय तयार होता. तुम्हाला वाटतं ऊर्जा अक्षयतेचा नियम या ठिकाणी अक्षयने वापरला. एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड, इट कॅन ट्रान्सफर वन फॉर्म टू अनदर फॉर्म. इन मराठी वी टोल्ड, ऊर्जा निर्माण ही करता येत नाही, नष्टही करता येत नाही, तिचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करता येते. जितक्या जोरात वेगात चेंडू टाकाल तितक्या वेगात आणि जोरात आमच्याकडून सुद्धा प्रहार तुम्हाला पाहायला मिळेल. अशा प्रकारची देह बोली पाहिली आणि तसाच फटका सुद्धा सजवला गेला. यावेळचा चांगला चेंडू आहे. संकेत कोतवालकडून हे अपेक्षित आहे की अशा प्रकारच्या गोलंदाजीसाठी तो ओळखला जातो. मगाशी काय ओव्हर केली होती त्याने, कुठल्याही प्रकारचं प्रेशर घेतलं नव्हतं. शेवटचे टाकलेले त्याचे 2 निर्धाव चेंडू ज्याच्यामुळे सामन्यामध्ये परत येता आलं होतं त्यांच्या संघाला, हे फार महत्त्वाचं असतं. आणि म्हणूनच गोवर्धन स्पोर्ट्स महादेवकर संघाला जिंकण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक होत्या त्यामध्ये संकेत कोतवालचा सुद्धा महत्त्वाचा वाटा होता. आणि आता जेव्हा तो गोलंदाजीला आलाय, पहिल्या चेंडूवर 2 रन आल्या, दुसऱ्या चेंडूवरती त्याला विकेट मिळाली, तिसरा चेंडू त्याच्याकडून खराब गेला, पण चौथ्या चेंडूवरती त्याने पुन्हा स्वतःला सावरलंय. हे फार महत्त्वाचं असतं. क्रिकेटमध्ये तुम्हाला तुमचा बॅलन्स साधावा लागतो. म्हणजे एखाद्या खेळाडूला ज्याला आपण म्हणतो ना की कमबॅक करणं, अ सेटबॅक अ कमबॅक इज अ बेटर दॅन सेटबॅक असं आपण नेहमी ऐकतो बोलतो, त्याच्यावरती तुम्हाला काम सुद्धा करावं लागतं ना. इथे चांगला फटका विघ्नेशने खेळलाय, परंतु संकेतने क्षेत्रव्यूह सुद्धा तसाच सजवलाय. कारण एक क्षेत्ररक्षक जवळजवळ वाईडेस्ट लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये तैनात केला गेला होता की जर तो अक्रॉस द लाईन फटका खेळला तर तो जास्त उंचावर गेला, झेल होऊ शकतो आणि अवे फ्रॉम द बॉडी ज्याला गोलंदाजी म्हणतात ना, ती करणं तो जास्त प्रभावी ठरतो. मी मागच्या RTPL ला सुद्धा एक उदाहरण दिलं होतं की तुम्ही साधारण 30 चेंडू टाकणार आहात, त्यापैकी किती यॉर्कर आहेत, किती आउट ऑफ द ऑफ स्टंप असणार आहेत किंवा किती अर्थातच स्टंप टू स्टंप बॉलिंग असणार आहे, या सगळ्या गोष्टीचं अनालिसिस होणं सुद्धा गरजेचं असतं. यावेळेला विघ्नेशला फ्रंट ऑफ द विकेट आमंत्रित केलं गेलं होतं, पण चेंडूमध्ये फार गती नव्हती. संकेत कोतवालला 10 आउट ऑफ 10 द्यायला हरकत नाहीये. बघा, इट्स नॉट अबाउट टू बी द विकेट टेकिंग बॉलिंग. आपण फक्त गोलंदाजाने विकेट घेतली म्हणून त्याला श्रेय द्यायचं नसतं. या ओव्हरमध्ये संकेत कोतवालने एक चौकार जरूर काढला, पण केवळ 9 धावा खर्च केल्या आणि धावफलकावरती चौथ्या षटकामध्ये 49 धावा लागल्या. जी 11 धावा आल्या या षटकामध्ये. संकेतने 11 धावा खर्च केल्या, या शेवटच्या 2 अर्थात पकडल्या तर 11 धावा खर्च केल्या, पण त्याच्यामध्ये मोठ्या फटक्यांपासून त्याने फलंदाजांना वंचित ठेवलं, एक विकेट सुद्धा मिळवली. त्याच्यामुळे गतीमध्ये धावफलकावरती 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागली ती 5 गडी बाद 49. शेवटचं षटक येणं बाकी आहे. तर आपण याच बाबत बोलत होतो ना की शेवटच्या 2 ओव्हरमध्ये किंवा त्याच वेळेला पहिल्या 2 ओव्हरमध्ये साधारण आपण धावांचा जो काय आलेख आहे ना, तो गोलंदाजाच्या बाबत त्याला क्रेडिटेबिलिटी देतो की जर त्याने विकेट घेतली तर आपण म्हणतो येस चांगला बॉलर आहे, चांगल्या विकेट्स घेतल्या त्याने. पण त्याच जोरावरती जर त्याने धावा रोखणारी गोलंदाजी केली तर त्याचंही कौतुक करावं लागतं. कारण कधी कधी बघा, बॅटिंगमध्ये आपण नेहमी म्हणतो एक चांगला बॅटिंग करतोय तर त्याला दुसऱ्या बाजूने साथ देणं गरजेचं असतं. सेम ॲज इट इज बॉलिंग पेअर सुद्धा असतात ना. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ॲलन डोनाल्ड आणि शॉन पोलॉकची ती जोडी घेऊ शकतो. पाकिस्तान संघासाठी अशा अनेक जोड्या आपण म्हणू शकतो. वसीम अक्रमच्या सोबत खेळलेले अर्थातच वकार युनिस असेल किंवा शोएब अख्तर असेल, यांनी सोबत केलेली कामगिरी असेल. भारतीय संघासाठी आता जसप्रीत बुमराहसाठी मोहम्मद शामी किंवा मोहम्मद सिराज असणं किती महत्त्वाचं आहे ते आपण पाहतो. किंवा IPL मध्ये मुंबई इंडियन्सच्या संघामध्ये जर तिकडे त्यांनी बोल्टला समावेश केला तर बोल्टच्या सोबत आणखीन कोणता गोलंदाज आहे जो धावा रोखणारी गोलंदाजी करेल ते सुद्धा आपण पाहतोच ना. शेवटच्या षटकात गोलंदाजीला नवीन गोलंदाज युवराज कणेकर आलाय आणि युवराज कांढणेकर गोलंदाजीला आलाय. स्क्रीनवरती वेगळं नाव आल्यामुळे थोडं माझ्याकडून प्रोनाऊन्सिएशन चुकलं, सॉरी फॉर दॅट. युवराज गोलंदाजीला आलाय. पुढचा चेंडू युवराजचा. यावेळेचा आखू टप्प्याचा चेंडू टाकेल असं वाटलं म्हणून फलंदाज शॉर्ट बॉलसाठी तयार होता, पण तसा चेंडू आलाच नाही. चेंडू बॅटच्या पट्ट्यात सुद्धा आला नाही. पंचांकडून इशारा आला की
बॅटच्या स्वरूपात सर म्हणतात की ही धाव असणार आहे. फलंदाज तयार होता थोडा की शॉर्ट बॉल येईल की काय म्हणून त्याने बॅट सुद्धा तेवढी तशीच उगारली होती, पण चेंडू त्याच्या बॅटच्या पट्ट्यात आलेला नाहीये. एक धाव जरूर मिळाली अक्षयला. आणि आता 4 चेंडू शिल्लक असताना विघ्नेश समोर आलाय, ज्याने 7 चेंडूंचा सामना केलाय. 28 धावा धावफलकावरती, 50 ऑन बोर्ड, 50 धावा धावफलकावरती झाल्यात. साधारण 65 प्लस जर जायचं असेल तर विघ्नेशला प्रत्येक चेंडूवरती तर धावा या बनवाव्याच लागतील, पण 55च्या आत रोखायचं असेल तर युवराजला सुद्धा तशीच कामगिरी करावी लागेल. याही वेळेला फुलर लेनचा चेंडू टाकला गेला. जाणीवपूर्वक अशा प्रकारची गोलंदाजी होते की काय मला माहित नाहीये. इट इज ऑल अबाउट द टॅक्टिक्स, इट इज ऑल अबाउट द स्ट्रॅटेजी और व्हॉट एव्हर, आय डोंट नो. पण या गोलंदाजाचं पंच इशारा करतात की हा वेस्ट हाईट साठी, येस हा. सो फलंदाजाने हा रिव्ह्यू घेतला की हा वेस्ट हाईट साठी अर्थातच रिव्ह्यू मागण्यात आलेला आहे की तो नो बॉल आहे की नाही. तिसऱ्या पंचांकडे ही दाद मागितले. पण बघा ना, क्रिकेटमध्ये असे काही वेळेला तुम्हाला ते प्रयोग करावे लागतात किंवा ज्याला आपण म्हणतो ते टॅक्टिक्स करावं लागतात. काही वेळेला त्याला फिल्डिंगच्या स्वरूपामध्ये आपण म्हणतो ना की तो ट्रॅप लावला जातो आणि त्या ट्रॅपमध्ये फलंदाजाला फसवला सुद्धा जातो. आज गोलंदाजी करताना तो एक वेगळा ट्रॅप आहे का गोलंदाजीच्या रूपाने, की जाणीवपूर्वक तशी फुलर लेन गोलंदाजी करायची किंवा शॉर्ट बॉलला चाललोय अशा पद्धतीचा आवेश दाखवायचा, पण नंतर मात्र तो शरीरवेधी चेंडू टाकायचा. म्हणजे असे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बरेच झाले, टेनिस क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळेला येतात. अलीकडच्या काळात इन्स्टावरती असे खूप सारे रील्स तुम्ही पाहता, युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला घर बसल्या सामन्याचा आनंद सुद्धा लुटता येतो. त्याच्यामुळे अनेक कॅप्टन या प्रकारच्या स्ट्रॅटेजी क्रिकेटमध्ये वापरताना पाहायला मिळतात. सो दॅट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ द गेम असं म्हटलं जातं. पण त्याच वेळेला त्या टॅक्टिक्स यशस्वी ठरल्या तर त्याचं कौतुक आपण करतो, यशस्वी ठरल्या नाही तर मात्र त्या दिवशी शिव्यांची लाखोळी सुद्धा वाहिले येतं. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांकडून निर्णय आलाय. सो आता मात्र कौतुकाच्या टाळ्या वाजतील. वारकरी संप्रदायामध्ये जितकं टाळांना महत्व आहे तितकंच खेळाडूंना सुद्धा या सामन्यामध्ये किंवा या स्पर्धांमध्ये टिकून राहण्यासाठी टाळ्यांचं महत्व सुद्धा तेवढंच महत्वाचं, कारण तो कॉन्फिडन्स महत्वाचा असतो ना, तो आपल्याला टाळ्यांनी मिळतो. हा या वेळचा हा चेंडू आपण म्हणतो ना की क्रिकेटमध्ये ज्याला परफ्यूम डिलिव्हरी म्हणतात अशा प्रकारचा हा चेंडू गेला. पण ज्या वेगात तो चेंडू केला ना युवराजने, त्याचं कौतुक करावं लागेल. कारण आता युवराजने पहिला चेंडू निर्धाव टाकला, दुसऱ्या चेंडूवर एकेरी धाव दिली, तिसऱ्या चेंडूवर निर्धाव, चौथा चेंडू निर्धाव, ज्याला मी डॉट बॉल मेकॅनिझम इन क्रिकेट म्हणतो ना, ते हेच मित्रांनो. 5 मध्ये 4 निर्धाव आलेत आणि समोर विघ्नेश असताना सुद्धा त्याला या वेळेला मैदानामध्ये शिक्कामोर्तब करावं लागलं की त्यातील एक फलंदाज बाद होऊन परतणार आहे पावलांमध्ये. अक्षय कासार बाद होऊन परतला पावलांमध्ये. यावेळेला त्याला विघ्नेशला सुद्धा लक्षात आलं नाही की या गोलंदाजाच्या विरुद्ध कसं खेळायचं. श्री धावी रुसर पांगोळी संघाचे फलंदाज आतापर्यंत विघ्नेशच्या रूपाने खूप चांगली धावा बनवताना पाहायला मिळत होते. पण आज कौतुक होईल युवराजचं. युवराज मैदानामध्ये खऱ्या अर्थानं राज निर्माण करतोय आणि हे राज्य स्वतःचं निर्माण करत असताना त्याला साजेशी अशी कामगिरी आपल्या गोलंदाजीच्या रूपाने त्याने उत्तर दिले. 5 चेंडू टाकलेत आतापर्यंत, 4 चेंडू त्यापैकी निर्धाव आहेत यासिनचं आणि केवळ शेवटचा चेंडू येणं बाकी असताना राजेंद्र फलंदाजीला येतोय जरूर, परंतु राजेंद्र सुद्धा बॅट आणि चेंडूचं टायमिंग इतकं प्रॉपर होत नाहीये. कौतुक करावं लागेल आज युवराजचं. केवळ एका धावेची अर्थातच ही ओव्हर पाहायला मिळाली. ही गोलंदाजी आवडली असेल तर युवराजचं कौतुक हे नक्कीच झालं पाहिजे, कारण ज्या युवराजने अर्थात नाणेफेकीचा कौल त्यांच्या संघाने गोवर्धन स्पोर्ट्स महादेवकार संघाने जिंकला, निर्णय घेतला क्षेत्ररक्षणाचा, जेव्हा 4 षटकामध्ये तब्बल 49 धावा धावफलकावरती लागल्या होत्या, असं वाटत होतं की आता श्री धावी रुसर संघ मैदानामध्ये 60-65 धावांपर्यंत पोहोचेल. पण एक स्टेटमेंट माझ्याकडून झालं असं की तो 55च्या आत रोखण्याचा प्रयत्न केला गेला तर काय करावं लागेल, आणि तो प्रयत्न केला गेला तो युवराजने. आणि यासाठी युवराजसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. यशवंतदादा शिंदे यांच्याकडून युवराजसाठी हे 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. वेल बोल्ड युवराज असं ते म्हणतील, कारण जी गोलंदाजी आज मैदानामध्ये
संकेत घवालेने केली होती तीच गोलंदाजी आज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. ती अर्थातच युवराज कडून मध्येच थोड्या अंशी का होईना भाव खाऊन गेला तो संकेत कोतवाल सुद्धा, कारण त्याने 11 धावांची एक ओव्हर टाकली होती, एक विकेट सुद्धा त्याच्या नावावरती नोंदवली होती. लोचन अयशस्वी होत असताना आम्ही मात्र तुझे लोचन होण्याचा प्रयत्न करू असे त्याचे सहकारी बाकी 3 म्हणाले होते. सो हे 3 डोळे असताना लोचनला मात्र थोडा अंशी आधार मिळालेला आहे. त्या लोचनांचा अर्थातच थोड्या अंशी आधार बनण्याचं काम जेव्हा या तिघांनी केलंय, पुढच्या पूर्वार्धात जेव्हा हे असं झालंय, उत्तरार्धात काय होईल ते आपल्याला पाहायचं आहे. सामना जिंकण्यासाठी 51 धावांची आवश्यकता असेल 30 चेंडूमध्ये. आपण श्री धावी रुसळ पांगोळी संघ मैदानामध्ये 50 धावा बनवल्यानंतर महादेव खारे 51 धावा बनवणार का या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. पण तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि वळूया टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये. चला नाणेफेकीचा कौल करण्यासाठी जाऊया. दक्ष चॅलेंजर्स अष्टमी संघाचा कर्णधार आणि आई कोसबाई निडी संघाचा कर्णधार सुनीलजी कासार यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. आई कोसबाई निडी संघाचा कर्णधार आणि दक्ष चॅलेंजर्स अष्टमी संघाचा कर्णधार दोघांनी यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. श्री दावीर चषक 2025 मित्रांनो आपण पाहताय ज्या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1,70,000 आणि मानाचा असा चषक आणि त्या चषकामध्ये प्रत्येकाला त्या स्पर्धेमध्ये खेळायला ज्याला आवडतं अशा स्पर्धेमध्ये मित्रांनो आपण एकत्र आलेलो आहोत आणि त्या स्पर्धेचा लेखाजोखा तुमच्या समोर तर आहेच किंवा त्याच वेळेला काही जण याची देही याची डोळा या स्पर्धेचा आनंद सुद्धा लुटतायत. काही घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, काही प्रवासात आनंद घेतात. त्यांना मनपूर्वक शुभेच्छा जे जे आमच्याशी ड्रीम्स क्रिकेटद्वारे जोडलेले आहेत. दक्ष चॅलेंजर्स अष्टमी संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालाय राजू कासार साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होईल. आई कोसबाई निडी संघाचा कर्णधार सुद्धा येतोय. कोण बोलणार? राजू कॉल करतोय. टॉस झालाय आणि पुन्हा एकदा राजूने टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल? फिल्डिंग. ओके जास्त वेळ घेणार नाहीये. दोन्ही संघांना आपण मनपूर्वक शुभेच्छा देऊया सेकंड राऊंड साठी. विश यू ऑल द बेस्ट. पुन्हा वळूया एकदा समालोचन कक्षामध्ये जिथे आपण आवाज ऐकताय अर्थातच महाराष्ट्रातील एक बुलंद आवाज हिंदी समालोचनाचा यासीनजी मर्चेंट यांचा. धन्यवाद संदीप. सबसे पहले हमेशा की तरह आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं. पहली ही गेंद पर यहां पे छक्के से स्वागत किया है गेंदबाज का. जी हां, दूसरी गेंद के ऊपर अपने बल्ले को तिरछा किया है. क्रिकेट की परिभाषा में उसे अल्टी पल्टी कहा जाता है. उस तरह का ये शॉट स्वीपर कवर सीमा रेखा के बाहर 4 रन. अक्सर मैं कहता हूं दोस्तों की नजरें मिलते ही दिल दिया नहीं जाता, नजरें मिलते ही दिल दिया नहीं जाता और आगाज को अंजाम बनाया नहीं जाता. पहली गेंद पर 6, दूसरी गेंद पर 4, दो गेंदों में मात्र 10 रन यहां पे स्कोर कार्ड पर. जी हां, लोचन की मानसिकता कुछ अलग ही यहां पे नजर आ रही है. उन्होंने अपना रौद्र रूप धारण किया है. बैक टू बैक ये तीसरी गेंद के ऊपर बढ़िया स्ट्रोक. इस मर्तबा बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर 4 रन. इस चौके के सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 14 रन. 30 गज के
दायरे में किस तरह से बल्लेबाजी करनी चाहिए उसका यहाँ पे एग्जाम्पल सेट किया है बल्लेबाज लोचन ने। ये देखिए आपकी स्क्रीन पर किस तरह से लोअर फुल टॉस गेंद थी, अपने घुटने के बल गए, उसे स्वैप किया और 4 रन वसूल किए। जी हाँ, इस मरतबा फिर से एक बार अपने बल्ले को तिरछा किया था, अल्टी पल्टी खेलने की कोशिश की थी, बहुत ही बढ़िया एग्जीक्यूट भी किया था, मगर गैप ढूंढने में नाकाम रहे। सीधा शॉर्ट पॉइंट के फील्डर के हाथों में खेल गए और इसी वजह से वहां पे अपने आप को रोकना पड़ा। पहली मरतबा इस ओवर में एक बिंदी गेंद हमें देखने को मिली है। पहली 4 गेंदों में 14 रन जुटा लिए हैं लोचन ने और अपनी मानसिकता और अपनी सोच यहाँ पे उन्होंने जाहिर की है। यहाँ स्लोवर 1 गेंद, क्रीज की गहराई का इस्तेमाल किया, बैकफुट पर गए और गेंद को खेल दिया है लॉन्ग लेग की दिशा में। गेंद 1 बाउंस, फिर से एक बार सीमा रेखा फरार, मिलेंगे रन फिर से एक बार 4। 18 रन स्कोर कार्ड पर, तेजी के साथ यहाँ पे स्पीडोमीटर की तरह जबरदस्त एक्सीलेटर पर पैर रखकर यहाँ पे रनों की संख्या को बढ़ाते हुए लोचन नजर आ रहे हैं। लाजवाब बल्लेबाजी। हालांकि जीतने के लिए निर्धारित 5 ओवर के इस मैच में 51 रनों की जरूरत, 51 टू विन इन 5 ओवर्स। जी हाँ, फिर से एक बार आगे निकले, डांसिंग डाउन द विकेट, बहुत ही खूबसूरती के साथ उसे ऑन ड्राइव में तब्दील तो किया है, मगर इस मर्तबा खेला है सीधा फील्डर के हाथों में। डीप मिड विकेट में फील्डर तैनात थे, बहुत ही बढ़िया फील्डिंग और इसी वजह से मात्र 1 ही रन इस मर्तबा मिलता हुआ। इस 1 रन के साथ ओवर की समाप्ति, 19 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, बिना कोई विकेट खोए, बिना कोई नुकसान। बहुत ही बढ़िया शुरुआत। 30 गज के दायरे में अगर बल्लेबाजी करनी है तो इसी तरह से आपको मानसिकता होनी चाहिए। जैसे ही संदीप ने कहा था कि वीरेंद्र सहवाग की उन्होंने याद ताज़ा की थी, वीरेंद्र सहवाग की किस तरह से सोच होती थी, किस तरह से वो बल्लेबाजी करना चाहते थे। हालांकि 7वें नंबर पर उन्हें बल्लेबाजी करने का मौका मिलता था, ज़्यादा कुछ करने का मौका नहीं था, मगर कुछ करके दिखाना है, मैं इस टीम का हिस्सा बन सकता हूं। और इसी वजह से धोनी ने जब उनको एक मौका दिया सलामी बल्लेबाज के रूप में खेलने का, तो उन्होंने बहुत ही खूबसूरती के साथ श्रीलंका के खिलाफ उन्होंने बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करते हुए अपने आप को सिद्ध किया था। जी हाँ, उल्टे हाथ से खेला है, फिर से एक बार 30 गज के दायरे को तोड़ा है, गेंद बैकवर्ड पॉइंट की दिशा में भाग रही है, मगर वहां पे लाजवाब फील्डिंग का नजारा, जहां पे ऐसा लग रहा था कि 4 रन आसानी के साथ मिलेंगे, अंतिम क्षणों में सीमा रेखा के पहले ही उस गेंद को फील्ड करने में कामयाब हुए। और इस बीच दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल कर लिए हैं। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी, लोचन और लोचन ही यहाँ पे नजर आता हुआ। लोचन के लिए तालियों की गड़गड़ाहट। फिर से एक बार लोचन ने उठाया है, मगर इस मर्तबा गेंद हवा में थी, बहुत देर तक उसके नीचे फील्डर भी आए थे, मगर आज तकदीर की गोली खाई है लोचन ने, जीवन दान। और दोस्तों, मैं अक्सर कहता हूं अच्छे बल्लेबाज को हमेशा जीवन दान मिलता है, ये आप नोट करके रखें। लोचन आक्रामक रूप और आक्रामक तेवर यहां पे दिखाते हुए बहुत ही बढ़िया बल्लेबाजी कर रहे थे, मगर अचानक एक शॉट उनका फंस गया था। बहुत देर तक गेंद हवा में थी, शॉट फाइन लेके फील्डर ने उसे जज करने की पुरजोर कोशिश की, मगर अंतिम क्षणों में उनके हाथों से गेंद छिटक गई और जीवन दान मिला। उसी के साथ 2 रन भी यहाँ पे, 1 रन यहाँ पे बल्लेबाज ने मुकम्मल कर लिए हैं। जी हाँ, स्लोवर 1 गेंद थी, मगर सीधा शॉट मिड विकेट के हाथों में खेलने की गलती, और इसी के साथ यहाँ पे पहला झटका। बल्लेबाज जयेंद्र बैक टू द पेविलियन। लोचन को जीवन दान मिला, मगर जयेंद्र पकड़े गए। जैसे ही स्ट्राइक एंड पर खेलने का मौका मिला, पहली गेंद का सामना कर रहे थे, पहली गेंद पर ही 30 गज के दायरे के ऊपर से डीप मिड विकेट में खेलने की कोशिश कर रहे थे, मगर शॉट मिड विकेट के हाथों में खेल गया और अपना कीमती विकेट उन्होंने गंवाया। फर्स्ट विकेट डाउन। जीतने के लिए 51 रनों की जरूरत, निर्धारित 5 ओवर का मुकाबला, मगर बल्लेबाजी करने वाली टीम ने बहुत ही बढ़िया शुरुआत की है। स्पेशली लोचन ने, क्या कहने लोचन के, लोचन की गेंदबाजी में बहुत सारे रन भी हमें देखने को मिले। शायद वो एक आग सीने में सुलझ रही है और इसी वजह से वो गुस्सा, वो आग, वो एटीट्यूड यहाँ पे उनके बॉडी लैंग्वेज में, उनकी देह बोली में हम देख सकते हैं। और इसी बीच नए बल्लेबाज आए हैं संकेत, मैदान में नमूदार होते हुए संकेत घवाले। हालांकि मैं बात कर रहा था उस एटीट्यूड की, उस आग की। हर एक क्रिकेट के खिलाड़ियों में, उनके सीने में दर्द होता है, आग होती है, कोई जाहिर करता है, कोई नहीं जाहिर करता। आपने देखा होगा जिस तरह से फिल्म टॉप ने वो जर्सी घुमाई थी,
और चिढ़ाया था और उसका जवाब दिया था इंग्लैंड में जाकर दादा सौरभ गांगुली ने। उसी के साथ आपने देखा होगा ओलोंगा ने जिस तरह से चिढ़ाया था सचिन तेंदुलकर को, और सचिन ने दूसरे ही मैच में उसका क्या हश्र किया था। ये आग होती है। जी हाँ, इस मरतबा बहुत ही खूबसूरत नटराज पोज बनाकर उस गेंद को खेला था बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में, मगर फिर से एक बार सीधा फील्डर के हाथों में खेल गए और इसी वजह से मात्र एक ही रन पर संतोष करना पड़ेगा। इस एक रन के साथ 23 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। ये दूसरा ओवर प्रगति पर 2 गेंदें अभी भी शेष है। बल्लेबाज लोचन और साथ ही बल्लेबाज संकेत। लोचन इस मरतबा स्ट्राइकिंग एंड पर। जी हाँ, फिर से एक बार लोचन ने यहां पे अब अल्टी पल्टी रिवर्स स्वीप कुछ भी कहे मगर लाजवाब ये स्ट्रोक हमें देखने को मिला। यहां पे तमाम क्रिकेट के चाहने वालों का मनोरंजन करते हुए, एंटरटेन करते हुए, और एक उनके बल्ले से शानदार स्ट्रोक 4 रन। इस चौके की सहायता से रनों की संख्या ने लगाई है छलांग। रनों की संख्या जा पहुंची है 27 पर। लोचन के बल्ले से कितने चौके कितने छक्के आए हैं ये जरूर मैं बताना चाहूंगा, मगर कुल मिला के लोचन खेल रहे हैं स्ट्राइकिंग एंड पर 26 रन बनाकर, यानी आधे से ज्यादा रन उनके बल्ले से अब तक आ चुके हैं। 26 रन स्कोर कार्ड पर लग, कुल मिला के 27 मगर उनके 26 है। जी हाँ, इसमें तब हवा में बहुत देर तक आसमान को चुंबन लेकर गेंद नीचे आ रही है मगर जीवनदान। हो। आहा, ये क्या हुआ? ये क्या हुआ है मैदान पर? इतना आसान कैच किस तरह से ड्रॉप हो सकता है? किसी का आशीर्वाद लेके आए हैं कि ये दुआओं का कारनामा है, दुआओं का अंजाम है। ये कैच आप नहीं ड्रॉप कर सकते, वो भी इस तरह की बल्लेबाजी करने वाले लोचन का, जिन्होंने आपके होश उड़ाए हैं। इतनी ताबड़तोड़ बल्लेबाजी की है, मैच को एक तरफा किया है और उस बल्लेबाज को जीवन दान आपने दिया है। बहुत बड़ी भूल। और इसीलिए दोस्तों मैं ये भी अक्सर कहता हूं कि सड़क कितनी भी साफ हो, धूल तो हो ही जाती है, और खिलाड़ी कितना भी अच्छा हो, भूल तो हो ही जाती है। देखते देखते 2 ओवर की समाप्ति, और 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 27 रन। 1 विकेट के नुकसान पर 27 रन। लोचन खेल रहे हैं 26 रन बनाकर, जबकि उनके साथी बल्लेबाज संकेत खेल रहे हैं मात्र 1 रन बनाकर। अब स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है संकेत, जबकि गेंदबाजी की जिम्मेदारी अमित आए हैं अपना निजी पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके। अमित अंपायर सी बाई और जी हाँ, बहुत ही बढ़िया शुरुआत। गोल्डन स्पॉट पर टप्पा खाने के बाद थोड़ी सी घूमती हुई गेंद थोड़ी सी नीची भी रही और अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश में बल्लेबाज चूक गए थे। शरीर से गेंद टकराने के बाद हल्का सा अपील पग बदा के लिए, मगर अंपायर जी ने उसे सिरे से खारिज कर दिया। लेग बाय के रूप में 1 अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा। 28 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 1 विकेट के नुकसान पर। जीतने के लिए 51 रनों की जरूरत। 5 ओवर का ये मुकाबला। ओहो, इस मरतबा जड़ में डालने का प्रयास किया था मगर उसे खेला है लॉन्ग ऑफ की दिशा में, सीधा फील्डर को ढूंढ लिया है इस मरतबा, और ये बड़ी मछली यहाँ पे जाल में। लोचन बैक टू द पेविलियन। लोचन ने अपने टीम के लिए 26 रनों का योगदान दिया है, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करते हुए, मगर इस मरतबा गलती की उन्होंने और बिल्कुल उनको खामियाजा भुगतना पड़ेगा। लॉन्ग ऑफ के फील्डर ने बिल्कुल गलती नहीं की और इस कैच को लेते हुए लोचन को मैदान के बाहर का रास्ता दिखाया है, मगर लोचन की यहाँ पे तारीफ बनती है। तालियों की गड़गड़ाहट से उनका इस्तकबाल होगा, उनका स्वागत होगा। क्या पारी खेली है उन्होंने, लाजवाब यादगार पारी। वेरी वेल डन लोचन। 26 रन उन्होंने बनाए और 1 छक्का उसमें शामिल था और कुल मिला के 4 चौके भी उसमें शामिल थे। देखिए, मैंने कहा था कि तालियों की गड़गड़ाहट से उनका स्वागत होता हुआ। लोचन आउट होने के बाद नए बल्लेबाज केतन वारगे। केतन वारगे नए बल्लेबाज। इस बीच गेंदबाज की मैं तारीफ करना चाहूंगा। अभी ने जो ताबड़तोड़ बल्लेबाजी कर रहे थे, लोचन उनको चलता किया है। जी हाँ, लोअर फुल टॉस गेंद थी, बहुत ही खूबसूरती के साथ अपने एक टांग को ऊपर करते हुए
फुल टॉस बनाकर उसे खेल दिया था मिड विकेट की दिशा में। मिड विकेट में उतनी ही अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो, और इसी वजह से एक ही रन यहाँ पे मिलता हुआ। इस एक रन के साथ रनों की संख्या में वृद्धि, 29 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 29 रन ऑन स्कोर कार्ड, 2 विकेटों के नुकसान पर। आहा, ये देखिए चकमा देने वाली गेंदबाजी, जादूमय गेंदबाजी, ऑस्टानिशिंग गेंदबाजी मैं कहूंगा, क्योंकि 2-4 मिनट पहले ऐसा लग रहा था कि ये मैच बहुत ही जल्द खत्म होगा। ऐसा लग रहा था कि बल्लेबाजी करने वाली टीम कुछ अलग ही सोच कर आई है, मगर यहाँ पे देखिए ये गेंदबाज हार मानने को तैयार नहीं है। ओहो, हवा में खेलने पर मजबूर कर दिया है, मगर क्या वहां तक पहुंच पाएंगे? जी हां, पहुंच चुके हैं। ओहो, बहुत ही बढ़िया, ये क्या शानदार, लाजवाब। और इसी के साथ और एक बल्लेबाज को जाना पड़ेगा मैदान से बाहर। कमाल की गेंदबाजी, फिर से एक बार यहाँ पे कमबैक किया है, वापसी की है गेंदबाज अभी ने। अमित कमाल की गेंदबाजी करते हुए। अमित के बारे में मैं जरूर यहाँ पे बताना चाहूंगा, अमित ने अब तक 5 गेंदें फेंकी है। देखिए 2 बल्लेबाजों को चलता किया है और मात्र 2 ही रन खर्च किए हैं। यानी पहले ओवर में बहुत सारे रन खर्च करने के बाद दूसरे ओवर में भी अच्छे खासे रन आए, मगर तीसरे ओवर में जिस तरह की वापसी की जरूरत थी उनकी टीम को, वो वापसी यहाँ पे दिलाई है अमित ने। वेरी वेल डन अमित। यही जज्बा और यही जुनून और यही आत्मविश्वास यहाँ पे जरूरी था, और आपने सही वक्त पर आकर मोर्चे को संभाला है, अपने टीम को सहारा दिया है। और यहाँ से अगर गेम घूमता है, पलटी खाता है, तो आश्चर्य की बात नहीं होगी। इसी बीच ने बल्लेबाज आए हैं जीतू वारगे स्ट्राइकिंग एंड पर। नॉन स्ट्राइकिंग एंड पर साथी बल्लेबाज है केतन वारगे। वारगे ब्रदर्स यहाँ पे बल्लेबाजी करते हुए, मगर हमारा ध्यान होगा, हमारी निगाह होगी गेंदबाज अमित के ऊपर। अमित की इस ओवर की अंतिम एक गेंद शेष, मगर अमित ने इस ओवर में काफी प्रभावित किया है। 2 विकेट भी अपने नाम चटका है, आत्मविश्वास उनका चोटी पर। ओहो, क्या बात है अमित आपकी। अमित की अगर गेंदबाजी पसंद आई तो तालियां होनी चाहिए दोस्तों। मैच को पूरी तरह से टर्न कर दिया है, क्योंकि अभी विश्लेषण आपके सामने आएगा। देखते देखते 3 ओवर की समाप्ति हो चुकी है और बचे हुए 12 गेंदों में कितने रन चाहिए हमारे स्कोरर बताएंगे। 12 गेंदे और 22 रनों की जरूरत। यहां से मैच घूम चुका है। ये अब यहां पे आसान नहीं है, ना ही बल्लेबाजों के लिए ना ही गेंदबाजों के लिए। यहां से कुछ भी हो सकता है। गेंदबाजी करने वाली टीम भी जीत सकती है, बल्लेबाजी करने वाली टीम भी यहां पे जीत सकती है। कश्मकश भरा ये माहौल, लाजवाब यहाँ पे माहौल गढ़ता हुआ। जिस तरह से मैच होना चाहिए, क्रिकेट के दीवाने क्या चाहेंगे, कोई भी जीते कोई भी हारे, उन्हें कोई फर्क नहीं पड़ता। उन्हें सिर्फ चाहिए कि एक अच्छा मैच हमें देखने को मिले, और यही यहाँ पे नजर आएगा। 12 गेंदे और 22 रनों की जरूरत। देखिए आपके स्क्रीन पर एक छोटी सी मीटिंग उनके कैप्टन ने बुलाई है, हडल किया है, और अब यहाँ पे सोच विचार जारी है, राय और मशवरा लेते हुए। और इसी बीच ड्रिंक्स ट्रॉली मैदान पर। लेट गोवर्धन दादा, ये टीम यहाँ पे बल्लेबाजी कर रही है। जितेंद्र वारगे मैदान पे मौजूद है, और जबकि स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज रहेंगे केतन वारगे, जिन्होंने एक गेंद का सामना किया है, अपना अकाउंट ओपन किया, 1 रन बनाकर खेल रहे हैं। 29 रन 3 विकेटों के नुकसान पर। 12 गेंदे और 22 रनों की जरूरत। पहले ओवर में आए थे 19 रन, और दूसरे ओवर में आए थे 8 रन, और तीसरे ओवर में आए थे मात्र 2 रन। उसी के साथ 7 विकेट की खुराक भी मिली थी। 2 विकेट उन्होंने अपने नाम किए थे। आप देख रहे हैं धावीर चषक 2025। बहुत ही खूबसूरत माहौल में, क्रिकेट में वातावरण में हमेशा ये टूर्नामेंट खेला जाता है। इस टूर्नामेंट के लिए देखिए कितना खूबसूरत मैदान यहाँ पे चुना है, और उसी के साथ बहुत ही लाजवाब ये विकेट यहाँ पे प्रिपेयर किया है, मुहैया करवाई है। विकेट के लिए तकरीबन 1 महीने से मेहनत कर रहे हैं, और इसी वजह से ऐसा लग रहा है दूर से कि ये सीमेंट विकेट है। इतनी ज़बरदस्त विकेट, सही मायनों में धावीर के सभी सदस्यों की
मैं तारीफ करना चाहूँगा। काबिल तारीफ हमेशा उनका आयोजन होता है, विकेट बहुत ही लाजवाब होता है, और उसी के साथ मैदान की तो क्या बात। मैंने हालांकि यहाँ पे जैसे ही स्टेटस पे अपने रखा तो बहुत लोगों के मैसेज आए, कॉल्स आए कि इतना खूबसूरत मैदान रोहा में कहाँ है, तो उन्हें मुझे बताना पड़ा कि किस तरह से ये नया मैदान यहाँ पे तैयार करने के लिए जी तोड़ मेहनत की है धावीर के सभी सदस्यों ने। बहुत बहुत शुक्रिया। 29 रन स्कोर कार्ड पर। इसी बीच नए आए हैं अभिजीत गेंदबाजी के मार्ग पर, जबकि स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज रहेंगे केतन वार्गे। अभिजीत सालवी के ऊपर भी मनोवैज्ञानिक दबाव होगा। यहाँ से अगर 1-2 बड़े स्ट्रोक आते हैं तो ये मैच उनके हाथों से दूर चला जाएगा, मगर वही कोशिश होगी यहाँ पे गेंदबाजों की, यहाँ से 2-3 विकेट चटकाए जाए। अगर 2-3 विकेट आते हैं तो ये मैच फिर से एक बार टर्न होगा। वक्त बदलने में वक्त नहीं लगता क्रिकेट के मैदान में या जिंदगी के मैदान में, और इसी वजह से कश भरा हुआ टशन ये मैच होगा, इसमें कोई शक नहीं, कोई दो राय नहीं। क्या सोच रहे होंगे, इस मनोवैज्ञानिक दबाव को हैंडल करना इतना आसान नहीं है। आहा, पहली गेंद को घुमाया, बल्लेबाज को भी चकमा दिया। बल्लेबाज भी यहाँ पे चक्रव्यूह में फंसते हुए, क्योंकि ये गेंद नेट कहां पे टप्पा खाया था। हालांकि बैकफुट पर जाकर स्क्वायर लेग की दिशा में खेलने की कोशिश कर रहे थे बल्लेबाज, मगर कहीं पे निगाहें और कहीं पे निशाना, इस तरह की सिचुएशन यहाँ पे हमें नजर आई। पहली गेंद बिंदी करने के बाद अब बल्लेबाज के ऊपर मनोवैज्ञानिक दबाव ट्रांसफर कर चुके हैं गेंदबाज अभिजीत सालवी। अगली गेंद फिर से एक बार, ओहो, क्या बात है, क्या कहने अभिजीत के दूसरी ही गेंद के ऊपर यहाँ पे शिकार ढूंढा है, केतन को चलता किया है। केतन बैक टू द पैवेलियन। आहा, यहाँ पे मोड़ आ चुका है। 5 मिनट पहले ऐसा लग रहा था कि ये जो लोचन बल्लेबाज है वो मैच को खत्म करने के बहुत जल्दी खत्म करना चाहते हैं और खत्म करने के इरादे से मैदान पे उतरे हैं, मगर अब यहाँ पे 10 गेंदे और 22 रन, ये इक्वेशन, कहां पे ये मैच था, कहां ये मैच जा रहा है। इसी वजह से दोस्तों अक्सर कहा जाता है, हमारे संदीप की जुबानी आपने सुनी होगी, क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटीज। यहाँ पे हर वक्त कुछ न कुछ घटता है, कुछ न कुछ होता है, कुछ न कुछ टूटता है, कभी यहाँ पे खुशी और कभी गम हमें नजर आता है। इस बीच नए बल्लेबाज संकेत कोतवाल के ऊपर बहुत प्रेशर होगा, मगर उस प्रेशर को हैंडल करना होगा। हमें क्रिकेट क्या सिखाता है, हमारी जिंदगी में जब भी कभी प्रेशर होता है, कभी तनाव होता है, कभी टेंशन होता है, मगर मेरे पिताजी अक्सर कहा जाता है बेटे कि प्रेशर में, दबाव में कोई बिखर जाता है तो कोई निखर जाता है। यहाँ पे निखरना होगा, मगर उसके लिए आत्मविश्वास चाहिए, उसके लिए प्रैक्टिस चाहिए, उसके लिए जुनून चाहिए, उसके लिए लगन चाहिए, और उसके लिए कुछ कर गुजरने की क्षमता भी चाहिए। अगर आपने पढ़ाई की होगी, आपने बहुत मेहनत की होगी, मशक्कत की होगी, तो आपको कामयाबी जरूर मिलेगी। फुल टॉस गेंद, खेल दिया है उसे डी पॉइंट के ऊपर से उल्टे हाथ से 4 रन के लिए। अच्छा खासा ओवर घट रहा था, उसे बिगाड़ दिया है, लाइन लेन को तोड़ दिया है। क्या कमाल के, संकेत के कहने में कहूंगा, संकेत ने पहली ही गेंद के ऊपर उल्टे हाथ से खेलने का प्रयास किया है। ना मैंने सोचा, ना आपने सोचा, और ना ही गेंदबाज ने सोचा कि इस तरह से वो बल्लेबाजी कर सकता है। यही स्ट्रैटेजी होती है, बिल्कुल यहाँ पे पढ़ना चाहिए, और हम जो कुछ करने वाले हैं उसकी भनक तक नहीं लगनी चाहिए। अब बचे हुए 9 गेंदों में 18 रनों की जरूरत, 9 गेंद या 18 रन। जी हाँ, शॉर्ट ऑफ लेन गेंद जरूर थी, मगर टप्पा खाने के बाद घूमती हुई गेंद बैकफुट पर जाकर क्रीज की गहराई का इस्तेमाल करते हुए उस गेंद को खेल दिया था मिड विकेट की दिशा में और तेजी के साथ। दूसरा रन भी यहाँ में मुकम्मल। लाजवाब यहाँ पे रनिंग बिटवीन द विकेट, दोनों भी बल्लेबाजों में हिरनों की तरह दौड़ लगाते हुए ये दोनों भी बल्लेबाज। हालांकि यहाँ पे बल्लेबाज संकेत ने जबरदस्त जोखिम उठाई थी, रिस्क लिया था, तो रिस्क तो उठाना होगा। जिंदगी के मैदान पर भी हम रिस्क उठाते हैं, और क्रिकेट का मैदान हमें यही सिखाता है। कभी कभी वक्त की नजाकत को देखते हुए रिस्क उठाना चाहिए। 8 गेंदें बची है, 16 रनों की जरूरत, 16 रन, 8 गेंदें 16 रन, क्या होगा?
खेल दिया है फिर से एक बार ऑन द राइज, मगर इस पर दबा फील्डर को ढूंढ लिया है। लॉन्ग ऑन की दिशा में गेंद ट्रैवल कर रही है, एक रन तो आसानी के साथ, दूसरे रन भी हो पूरा होता हुआ तालियों की गड़गड़ाहट आप सुन सकते हो। लाजवाब यहाँ पे रनिंग बिटवीन द विकेट, जी जान से यहाँ पे मेहनत करते हुए अपने आप को झोंक दिया है, क्योंकि किसी भी हालत में इस मैच को जीतना है। किसी भी हालत में हमारे गांव के लोग हमें जिन्होंने यहाँ पे प्रमोट किया है, जिन्होंने सहयोग किया है, उन्हें खुश करना है। गांव की शान के लिए, उनकी मान और मर्तबा के लिए यहाँ पे हमें खेलना है। इसी जज्बे के साथ खेलते हुए 7 गेंदें बची है, 14 रनों की जरूरत। एक बड़ा स्ट्रोक मैच फिर से एक बार घुमा सकता है, मगर उसी के साथ साथ सिंगल और डबल भी रन यहाँ पे आना बेहद जरूरी है। नए गेंदबाज जो कि जी हाँ उल्टे हाथ से खेला है, फिर से एक बार गैप को ढूंढा है, 2 खिलाड़ियों के बीच में यहाँ पे दरार और गेंद हुई वहां से फरार। मिलेंगे रन फिर से एक बार 4। अब यहाँ पे राहत की सांस ली होगी। बल्लेबाजी करने वाली टीम के खेमे में हम देख सकते हैं उल्लास भरा वातावरण, आनंदमय वातावरण, तालियां यहाँ पे गूंज रही है। और उसी के साथ जैसे अक्सर कहा जाता है, कभी खुशी तो कभी गम क्रिकेट में अक्सर देखा जाता है। ये देखिए आपके स्क्रीन पर किस तरह से उल्टे हाथ से उस गेंद को खेल दिया था, लाजवाब तरीके से। 6 गेंदें और 10 रनों की जरूरत। कृष्णा चौगले सही मायनों में बहुत ही खुश। देखिए किस तरह से कोलगेट वाली हंसी उनके चेहरे पे साफ झलकती हुई। क्यों ना खुश हो क्योंकि यहाँ पे देखिए जो ओवर किया था ना, ये तीसरा ओवर, उस ओवर में मैच को घुमा दिया था गेंदबाज ने। मात्र 2 रन खर्च किए थे और 2 विकेट भी चटकाए थे। सेट बल्लेबाज को चलता किया था। उस वक्त ऐसा लग रहा था कि यहाँ पे फिर से एक बार बल्लेबाजों को सोचना पड़ेगा, कुछ अलग और हटके करना पड़ेगा। मगर अचानक यहाँ पे फिर से एक बार नया मोड़ हमें देखने को मिला। बल्लेबाजों ने बिल्कुल हार नहीं मानी है। बल्लेबाज यहाँ पे इस मैच को जीतना ही चाहते हैं। हालांकि गेंदबाज की भी वही सोच है, क्या स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज जीतूं, अपनी टीम को जीत दिलाएंगे, या चेतन कदम कुछ जादू यहाँ पे दिखाएंगे। चेतन कदम के हाथों में गेंद है। चेतन कदम को भी अपनी कलात्मकता और अपना हुनर और उनके पास जो सलाहियत है, जो काबिलियत है, उसे दिखाना होगा और आज अपने टीम के लिए कुछ न कुछ कर गुजरना होगा। जी हाँ, यहाँ पे फुल टॉस गेंद जरूर है, मगर उसे खेला है लॉन्ग लेग की दिशा में। वहां पे क्या ड्रॉप, क्या छूटा है, और अंपायर जी का इशारा नो बॉल का। ये लीजिए, आम तो आम और गुठलियों के भी दाम। इस सिचुएशन में इस तरह की गेंद आना, यानी बल्लेबाजों की तकदीर यहाँ पे खुल चुकी है। जी हाँ, बल्लेबाजी करने वाली टीम यहाँ पे रिव्यू लेना चाहती है और ले लिया है रिव्यू। अब हमारे टीवी अंपायर फिर से एक बार यहाँ पे चेक करेंगे, मुआयना करेंगे, टटोलेंगे कि एक्चुअली वहां पे क्या हुआ था। थोड़ा सा सब्र रखें, थोड़ा सा इंतजार करें। मगर दोस्तों मैच जबरदस्त यहाँ पे कड़क होता हुआ, जबरदस्त होता हुआ, शानदार होता हुआ और ऑस्टनिशिंग होता हुआ। जी हाँ, नो बॉल करार दिया है, यानी मुफ्त के 2 रन मिलेंगे, ऊपर से एक फ्री हिट, यानी 6 गेंदें बची है और जीतने के लिए 8 रनों की जरूरत। फ्री हिट खेलने का मौका होगा जीतू के पास। जी हाँ, स्ट्राइकिंग एंड पर अब संकेत है। जीतू ने हालांकि इस शॉट को खेला था और 1 रन बनाया था, इसी वजह से संकेत तकदीर वाले हैं। क्या संकेत इस फ्री हिट का फायदा उठाते हुए बड़ा शॉट लगाएंगे, बड़ा सवाल है। मगर फिर से एक बार हवा में खेला है, उस गेंद के नीचे आने की पुरजोर कोशिश की वहां के खिलाड़ी ने। डीप मिड विकेट से एक लंबी दौड़ लगा के आए, मगर पहुंचने में नाकाम रहे और इसी वजह से बल्लेबाजों ने आसानी के साथ 2 रन मुकम्मल कर लिए हैं। बहुत ही बढ़िया यहाँ पे बल्लेबाजी की है इन बल्लेबाजों ने और कुछ हद तक यहाँ पे तकदीर का भी साथ मिला है। अब जीतने के लिए 5 गेंदें और 6 रनों की जरूरत। 5 गेंदें और 6 रन, 6 रन और 5 गेंदें। अगर बल्लेबाजी करने वाली टीम जीतती है तो उनके चेहरे पे
खुशी होगी। और गेंदबाजी करने वाली टीम अगर जीतती है तो उनके खेमे में आनंद भरा वातावरण होगा। यहाँ पे कौन खुश होकर चला जाएगा, कौन दुखी होकर चला जाएगा। जी हाँ, इस मतलब ऑन द राइज खेला है, बॉलर के सर के ऊपर से तीर की तरह ये सीधा चौका। ओहो, कमाल का ये चौका था, प्योर क्रिकेटिंग स्ट्रोक, शानदार, लाजवाब, झन्नाटेदार, आश्चर्यचकित करने वाला गेंदबाज को और अंपायर को भी। अब 4 गेंदें बची है और मात्र 2 रनों की जरूरत। मगर दोस्तों, ये धावीर चषक है, आप ये मत भूलिए कि यहां से आसानी के साथ रन बनेंगे। आपने देखा होगा कल का मैच, वो सूरज दावाड़े बल्लेबाजी कर रहे थे और उन्होंने छक्का लगाने के बाद बहुत ही जल्लोष किया था, मगर 1 गेंद और 1 रनों की जरूरत थी। तब क्या हुआ था, वो गेंद डॉट खेल गए थे। इसी वजह से ये खासियत है धावीर चषक की, यहाँ पे वक्त बदलने में वक्त नहीं लगता, यहाँ पे राजा का रंग होने में और रंग का राजा होने में टाइम नहीं लगता। और इसी वजह से अभी भी 4 गेंदें बची है। क्या और जादू होने वाला है, क्या और चमत्कार हम देखेंगे? ओहो, यहाँ पे चमत्कार नहीं, यहाँ पे बल्लेबाजों की तकदीर। फिर से एक बार यह आता हुआ तकदीर का चौका। इस मैच को जीत लिया है बल्लेबाजी करने वाली टीम ने। महादेवखार टीम ने इस मैच को जीत लिया है। बहुत बहुत अभिनंदन और बहुत बहुत मुबारक। आने वाले मैच के लिए ढेर सारी शुभकामनाएं।